नमस्कार मित्रहो, आज आपण सेकंड ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा एक्सपेन्सेस पेएबल किंवा अनपेड एक्सपेन्सेस. पहा, व्यवसायाला एक्सपेन्सेस कधी होतात? ज्या वेळेला व्यवसाय गुड्स किंवा सर्व्हिसेस खरेदी करतो, त्या माध्यमातून तो बेनिफिट स्वीकारतो, त्यावेळेला व्यवसायाला खर्च होतो. हा खर्च आपण कॅशमध्येही पेड करू शकतो किंवा हा खर्च आपला क्रेडिटवरती देखील असू शकतो. असे सर्व खर्च जे व्यवसायाला झालेले आहेत किंवा व्यवसायाने बेनिफिट स्वीकारलेला आहे गुड्स किंवा सर्व्हिसेसच्या माध्यमातून, आणि अशा खर्चापोटी व्यवसायाने पैसे अजून दिलेले नाही आहेत, म्हणजेच पैसे अजून देणे बाकी आहेत. उदाहरणार्थ, मार्च मंथसाठीचे एम्प्लॉईजकडून काम करून घेतलं व्यवसायाने, बेनिफिट घेतला, त्यांच्या स्किलचा यूज करून घेतला, त्यांना मार्च महिन्याची सॅलरी अद्याप दिलेली नाही आहे. म्हणजे खर्च तर झाला मार्च महिन्यासाठी, परंतु अजून सॅलरी दिलेली नाही आहे. त्यासाठी मी त्याला म्हणणार आउटस्टँडिंग सॅलरी. सॅलरी हा आपला खर्च राहील, मात्र आउटस्टँडिंग सॅलरी आपली काय राहणार आहे? लायबिलिटी राहणार आहे. तर ॲडजस्टमेंटमध्ये ज्या वेळेला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी, वेजेस किंवा ऑडिट फीज संदर्भात देतील, कोणताही खर्च आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून देतील, त्यावेळेला आपल्याला दोन इफेक्ट घ्यायचे आहेत. ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला संबंधित एक्सपेन्सेसमध्ये आपल्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲड करायचे आहेत, आणि दुसरा इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचा आहे. पहा, हे दोन इफेक्ट आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली असल्यामुळे करायचेच आहेत. जर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतील, निश्चितच ते क्रेडिट बॅलन्स कॉलममध्ये देतील, तर त्याचा एकच इफेक्ट करायचा आहे आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. खूप महत्त्वाचा भाग आहे. सॅलरी अकाउंट नुसतं दिलेला असेल तो आपला नॉमिनल अकाउंट होईल, मात्र आउटस्टँडिंग सॅलरी हा आपला नॉमिनल अकाउंट राहणार नाही, तर तो रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट होईल, आणि त्याचा क्रेडिट बॅलन्स शो करत असेल ट्रायल बॅलन्समध्ये, तर ती बॅलन्स शीटमध्ये आपण शो करताना लायबिलिटी साईडला शो करू. धन्यवाद.